मी वैशाली, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्याकडे इथं ना 2 दिवस बुधवार आणि रविवार भाजी वगैरे भरपूर मिळते. त्यासाठी काय करतात मिस्टर आमचे, आठवड्यातून एकदा भाजी घेऊन येतात. केव्हा तरी चांगली फ्रेश वाटली तरी त्यांनी बुधवारचं केव्हा घेऊन येतात. नंतर रविवार आमची भाजी घेऊन येत असतात. आणि आज ना ही छान अशी मला कांद्याची पात म्हणजे परवा एकदाच केली होती ना, ती माझ्या मिस्टरांना खूपच आवडली. मग त्यांनी म्हटले छान झाली भाजी म्हणून मी परत घेऊन आलो म्हणून सांगितले. आणि ही तेवढी खास नव्हती, थोडी पिकल्यासारखी होती. आणि त्याचे ते हे असतात ना, ते दांडे ते कांद्याजवळचे ते ना थोडे घटघट होते. हे तसं आई हे पिकल्यासारखं होते आणि तिकडे ते घटघट होते, तेवढे ते छान वाटत हे नव्हते. तरी चला म्हटलं करूया, परवासारखी केली होती तशीच कर सिंपल. मग आणि काय आहे, आर्यूला जरा कमी तिखट लागतंय ना, मग त्याच्यासाठी कमी तिखटची काढली. मग त्यांनी भाजी वगैरे सगळी घेऊन आल्यानंतर मी ते सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्या आणि माझी सगळी कामं पटपट आवरून घेतली. कारण आज आर्यनना तो काय केला, लवकर सकाळी 6 वाजता उठला. 6 वाजता उठला आणि तो परत 7 वाजता झोपला. 7 वाजता झोपला आणि मग ना परत तो 9 वाजता उठला. मग ते 7 ते 9च्या वेळेत ना माझी सगळी अर्धी कामं संपलेली. अर्धी म्हणजे काय, पूर्णच झालेली. फक्त दुपारचा स्वयंपाक एवढा करायचा होता. नंतर परत काय केलं, दुपारचा स्वयंपाक करण्यासाठी ही भाजी मी चिरून घेतली आणि भात रांधला होता थोडासा. आणि इकडं दिसायला ना तुम्हाला ती भांडी भरपूर दिसायलेत. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, पुढं तुम्हाला दिसेल. एकामध्ये आहे ते मी पाणी पितो सकाळचं, ते आहे म्हणजे हे घालून पितो, काय ते मेथीदाणे असतात ना, ते घालून मी सकाळचं पाणी पितो. डायजेशनला पण चांगलं असतं आणि बरं असतं. आणि हे ना मी उद्या फळ करणार आहे, त्यासाठी हे ना भिजात घातलेले आहे. डाळ आणि तांदूळ मी दोन्ही एकामध्येच भिजात घालते, तरी म्हणजे छान होतात, मस्त पण होतात. आणि नंतर इकडं एकामध्ये पाणी आहे, म्हणजे ती मग केव्हा केव्हा आठवण येते तेव्हा दिवसातून मी थोडं थोडं गरम करून पिते. आणि एकामध्ये दही लावलेलं आहे, ते तुम्हाला पुढं समजेलच मी कसं काय केलेलं आहे ते दह्याचं पण. आणि तर अशा प्रकारे मग सगळं व्यवस्थित भाजी वगैरे कट करून घेतली. आणि आर्यनला कसं असतंय, तो ना म्हणजे सारखं माझ्याबरोबरच असतोय, कारण त्याला सवय आहे. आणि इथं बाहेर कुठं तो खेळायला पण जात नाही, अजून लहान आहे त्याच्यामुळे. आणि मी त्याला कधी कधी पाठवत नाही. मीच त्याला जेव्हा खेळायचं असतंय तेव्हा मीच बाहेर जाते त्याच्याबरोबर 1 तास किंवा अर्धा तास. आणि आता तर जायला जमतच नाही, घरातलं काम, कपडे शिवायचं हे ते पुढे तुम्हाला समजेल. मी आज एक छान असा एक ड्रेस शिवलेला आहे, मस्तच झालेला. खूप दिवस मी माझ्या मनात होतं शिवायचं म्हणून, खरं ते हातच लागत नव्हता. कारण हा बाळ असतो छोटा, बघितला आत्तासुद्धा ओट्यावरच आहे तो, कारण त्याला सवयच आहे ओट्यावर थांबायची. मग अशामुळे आणि मी आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो म्हणून त्याला हातच लागत नव्हता त्या ड्रेसला. तरी आज फायनली मी तो शिवून घेतला. आणि मी ही भाजीची पूर्ण डिटेल सांगत नाही, तरी पण ही भाजी मी अशी बनवते. म्हणजे काय करते, पहिली तेल घालते आणि पूर्ण भाजी आहे ना ती परतून घेते. नंतर एक थोडं ट्विस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ती ट्विस्ट करायच्या अगोदर काय झालं माहिती आहे, एकदम मी चालू आहे कॅमेरा म्हणून करून हे केलं, ते त्याचं सांगायचं आहे ते पुढं, आणि नंतर बघायला गेले तर ते कॅमेरा बंद होता. असं कधी कधी होतं काय बघा तर. आणि मग मला जर हे झालं, मग असू दे म्हटलं आता, आणि काय परत करत बसणार नाही. म्हणजे मी काय केलं माहिती आहे, भाजी थोडी शिजल्यानंतर ना त्याच्यात मीठ हळद घातलं आणि ही डाळ आहे ना ती थोडीशी शिजवून घेतली. म्हणजे टाईम जास्त लागत नाही त्यासाठी. तुरीची डाळ किंवा किंवा मी मुगाची डाळ पण त्याच्यामध्ये घालते, जी म्हणजे मनाला आवडेल ती डाळ मी घालते त्याच्यामध्ये. आणि असं प्रकारे घातल्यानंतर ते पुढं काय झालं नंतर बघा. तडका देण्यासाठी मी काय केलं होतं, इकडं मीठ आणि हळद घालून झाल्यानंतर त्याला मी हे कवर ठेवलं कढईवरती, एक प्लेट ठेवली आणि ते शिजण्यासाठी ठेवलं. मसाले सगळे बेसिक घातले आणि काय केलं मजेशीर झालं माहिती आहे, इकडं तडका पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला, मोहरी घातली, जिरं घातलं. आणि जिरं घातल्यानंतर मी ना ते इकडं याच्यात ओतलं ना भाजीमध्ये. हे बघा, घेतला तडका पॅन आणि बघा
शूटच नाही केलं. मग चला म्हटलं असू दे. आणि नंतर मी काय केलं, माझ्याकडे दही लावलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि एक परवा दिवशी मी ना मिक्सरवरती लावून केलेला आहे, तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. इझी एकदम रेसिपी आहे आणि थंडीसाठी तर बरी आहे. माझ्या मिस्टरांना आवडते, मला तेवढं आवडत नाही. खरं मी कधी कधी पिते, मनाला आवडलं तर पिते. आणि हा तर ह्याला पण मी थोडं काहीतरी हाणायला गेली ओट्यावरती, तर हा बघा हा करत होता. आणि ह्याच्या मिक्सरपेक्षा ना ह्यो मट्टा प्यायला ना छान लागतो. एक बघा ट्राय करून केव्हा आपण मिक्सर आणि हातानं केलेला ताक मस्त लागतं आहे. आणि दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचंच नाही, कारण हाताने केलेलं मस्त असतं. टाईम लागतो जरा. आणि तो मला सांगत होता आणि नाचत होता, मी पण केलो मम्मी, मी पण केलो मम्मी म्हणून सांगत नाचत होता. मग मी याला पण काय केलं, तडका दिला सिंपल असा छोटासा. कारण काय आहे, आता गरमी जास्त नाही, खरं थोडी थोडी चालू झाली आहे गरमी. तर आता इकडं ना एप्रिल आणि मे खूपच गरमी असते इकडं. आणि तडका आम्ही दिला ना, खमंग असा वास येत असतो बघा. तुम्हाला तर माहितीच आहे तडक्याचा वास किती मस्त असतो. मी मिरची कधी कधी घालते, खरं आज घातली नाही, अवॉइड केला. असू दे म्हटलं, एक एकदा येतोय ना कंटाळा फ्रीजमध्ये जाऊन काढून घ्यायचा, त्यामध्ये आज मिरची घातली नाही मी. आणि मग थोडंसं वरून मीठ घातलं आणि झाला माझा मट्टा तयार. मग जेवायला थोडा उशीर होता, त्यासाठी मी काय केलं, सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ते ना सगळं ढापून वगैरे ठेवलं. मग नंतर काय केलं, पहिले ओटा थोडा पुसून घेतला, ह्यानं पिल्लूनं माझं पाणी वगैरे देतं सांडलं होतं. आणि मग बरं पण होतं, त्यासाठी मी थोडं क्लीन करून घेतला ओटा. आणि नंतर मिस्टर आमचे जेवणाला आले दुपारी, त्यासाठी मी अशा प्रकारे आज जेवण केलं. भाकरी केली आणि कांद्याची भाजी आणि हा मट्टा सिंपल. आणि ही थोडी रात्रीची भाजी उरली होती, ती मिक्स व्हेज केली होती. मला मग ती यांना नको म्हटलं, मीच ती थोडी खाल्ली. आणि मग अशा प्रकारे मी सिंपल दुपारचं लंच केलं. लंच झाल्यानंतर हीच ते काम बघा, मी सांगत होते तुम्हाला. ही साडी माझ्या आईची होती, ती आईला ना आवडत न, म्हणजे ती छान साडी आहे, पिंक कलर आहे, ब्ल्यू कलरचा बॉर्डर आहे, मस्तच आहे, घातल्यावरती छान दिसते. खरं ती म्हणे आईला नको म्हणे, म्हणजे ती साडी ना जरा फुगते त्याच्यासाठी. मग चला म्हटलं आता आईला तरी नको, आणि मी पण घालणार नाही, माझी तर साड्या भरपूर आहेत. आणि त्याच्यामुळे मी काय म्हटलं, आईची साडी आहे छान, त्याच्यातलं म्हटलं का आता एक मस्तपैकी ड्रेस शिवूया म्हटलं अंबरेला. आणि तुम्ही काय केला, व्यवस्थित पहिला पदर कट करून घेतला आणि सगळं पहिला डोक्यामध्ये त्याच्या आयडी घेतली, कसं काय करू, कुठं काय करू, सगळ्या आयडी पहिल्या डोक्यामध्ये घेतला. आणि नंतर एक पेपर आणि पेन घेतला, त्याच्यावरती कशी मला पाहिजे तशा आकृती काढून घेतली, सगळा मेजरमेंट घेतला आणि मग सुरुवात केली शिवायला. नंतर चला असा माझा सिंपल झालेला बघा दाखवतो तुम्हाला. असा अनारकली शिवला होता मी आणि असे छोटेसे लटकन केले होते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला तेवढ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.